नाथसाहेबांचा चांगले सालाबाद प्रमाणे आजच्या चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने मंदिराची गुढी या ठिकाणी उभारली गेली। त्याचप्रमाणे सालाबाद प्रमाणे सासवड सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भैरवनाथ ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी वर्षातून 4 वेळा ध्वज लावले जातात। तो ध्वज देखील आता फडकवण्यात आला। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भैरवनाथ मंडळ ट्रस्टने जे विविध कामं केलेली त्यापैकी सर्वात महत्त्वाचं काम या ठिकाणी आपली जी उत्सव मूर्ती आहे त्या उत्सव मूर्तीचं सिंहासन आपण मंगळवारी या ठिकाणी 24 तारखेला नाथसाहेबांच्या चरणी अर्पण करणार आहोत। जवळपास 40 लाख रुपये खर्च त्या सिंहासनासाठी आलेला आहे। 11 किलो चांदीचं सिंहासन आणि त्याचं वजन जवळपास 85 किलो असं वजन आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम प्रथमतः इतिहासामध्ये असं काम घडते। कारण प्रभावळ आपण याच्यापूर्वी केली होती, परंतु उत्सव मूर्ती आपली चौरंगावर मांडली जायची। मग मध्यंतरीच्या काळामध्ये गेल्या वर्षी आपण संकल्प केला की देवाला चांदीचं सिंहासन तयार करायचं आणि याकरता लोकांनी, भक्तगणांनी, ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात योगदान। खरं तर वास्तविक पाहता चांदीचे दर गगनाला भिडले होते। मध्यंतरीच्या काळामध्ये थोडंसं त्याची गती कमी झाली, परंतु चैत्री उत्सवानिमित्त त्या ठिकाणी चैत्रीची मीटिंग झाली। जवळपास 10 लाख रुपयांचा निधी त्या ठिकाणी ते एका मीटिंगमध्ये जमला आणि फार मोठं काम त्या ठिकाणी गती आली कामाला। आणि येणाऱ्या आत्ता मंगळवारी 24 तारखेला शिवतीर्थावरून त्या सिंहासनाची मिरवणूक मोठे वाजत गाजत पारंपरिक वाद्य लावून त्या ठिकाणी काढण्यात येणार आहे। या कलशारोहणाचं नाथसाहेबांच्या चरणी अर्पण या ठिकाणी आपले कावडे महाराज त्याचप्रमाणे तेजनाथ बाबा महाराज आळंदीचे महंत परमपूज्य त्यांच्या हस्ते आणि नारायणपूरचे टेंबेस्वामी महाराज अशा 3 परमपूज्य व्यक्तींच्या हस्ते नाथसाहेबांच्या चरणी त्या ठिकाणी सिंहासन अर्पण करण्याचा ग्रामस्थांनी संकल्प केला आहे। या सोहळ्याचं संपूर्ण नियोजन भैरवनाथ मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे। सर्वप्रथम 5 ते 7 या वेळामध्ये नाथसाहेबांच्या या सिंहासनाची मूर्ती त्या ठिकाणी वाजत गाजत पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी मंदिरामध्ये या महंतांच्या हस्ते या ठिकाणी नाथसाहेबांचं सिंहासन नाथसाहेबांच्या चरणी अर्पण केले जाईल। पूजाविधी, धार्मिक विधी संपन्न होतील आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल। असाच पद्धतीचं नवनवीन काम करण्याचा आमचा संकल्प आहे। नाथसाहेबांच्या आतल्या गाभाऱ्यातील मूर्तींना देखील त्या ठिकाणी सिंहासन करण्याचा आमचा संकल्प आहे। कारण आत्ता जवळपास चांदीचा उपयोग चांगल्या पद्धतीने आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये पुढच्या 5-6 महिन्याच्या दरम्यानच्या काळामध्ये त्या ठिकाणी 5.5 किलोचं चांदीचं सिंहासन नाथसाहेबांच्या चरणी निश्चितपणे अर्पण केलं जाईल। आपण पाहिलं असेल की मागच्या वर्षी 3D रंगकाम करून त्या ठिकाणी या देवस्थानाला एक वेगळी परंपरा निर्माण केली। त्यानंतर नवरात्राच्या काळामध्ये 5 लाख रुपये खर्च करून आपण या ठिकाणी सुंदर अशी कायमस्वरूपी लाईटिंग त्या ठिकाणी बसवली। त्यामुळं वर्षभरामध्ये किमान 10 लाख रुपयांची बचत होणार आहे। अशी वेगवेगळी विकासाची कामं करत असताना सर्व भक्तगणांना, ग्रामस्थांना मी नम्र आवाहन करतो की आपण भरभरून या ठिकाणी या मंदिराच्या विविध कामांसाठी या ठिकाणी आपण सढळ हाताने मदत करावी। आमचं भैरवनाथ मंडळ ट्रस्टचे पदाधिकारी तर मोठ्या प्रमाणात दान करतच असतात आणि सातत्याने कुठल्याही प्रकारच्या ह्याच्यामध्ये मागं सरकत नाही। म्हणून उत्सवसुद्धा या चांदीचं सिंहासन केले म्हणून उत्सवामध्ये कुठेतरी कमी राहील याची आम्ही दक्षता घेत आहोत आणि मागच्या वर्षीपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने जत्रा कशा पद्धतीने करता येईल या ठिकाणी भैरवनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष रमेश वामनराव जगताप आहेत, उपाध्यक्ष पांडुरंग वसंतराव मोगले, चैत्री उत्सव समितीचे अध्यक्ष अजित काका जगताप, उपाध्यक्ष चैत्री उत्सवाचे नितीन काका बोगडे, आमचे सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्व मंडळींचं मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीचं योगदान आहे। म्हणून पुन्हा एकदा ग्रामस्थांना मी या ठिकाणी आवाहन करतो की आपण सढळ हाताने मदत करा। आमचे विविध उपक्रम आहे त्या उपक्रमांना तुम्ही साथ द्या। ज्यावेळेस काळाष्टमी जन्मोत्सव झाला प्रथमतः या ठिकाणी सर्व भक्तगणांना सुंटवडा कसा मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था केली। यावर्षी सुद्धा सिंहासन आल्यानंतर ज्या भक्तगणांनी चांदीच्या स्वरूपात रोख स्वरूपात मदत केली त्या सर्व भक्तगणांना त्या ठिकाणी प्रसाद देऊन आणि महंतांच्या हस्ते त्या ठिकाणी सन्मान केला जाईल। येणाऱ्या काळामध्ये सोलर प्रोजेक्ट आपला 9 केव्हीचा म्हणजे जवळपास 10 ते 15 लाख रुपयांचा तो प्रोजेक्ट आहे, तो सुद्धा आपल्याला उत्तम पद्धतीचा करायचा आहे। अशी वेगवेगळी विविध कामं, विकास कामं करत असताना पुन्हा एकदा ग्रामस्थांना आवाहन करतो की आपण सढळ हाताने मदत करा। आणि अन्नदान आपलं सगळं चालू आहे। अन्नदान आपलं काळाष्टमीला पूर्वी होतं, त्यानंतर पौर्णिमेला चालू केलं, पौर्णिमेचंही पूर्ण झाले, अमावस्येला सुरू केले, अमावस्याही सगळ्या बुक झाल्यात। आता दुर्गाष्टमीच्या 2 दुर्गाष्टमी पूर्ण झाल्यात आपल्या आणि म्हणून अशा पद्धतीचा दरम्यानच्या पुढच्या काळामध्ये दर रविवारी या ठिकाणी अन्नदान झालेलं दिसल असं एक ऊर्जा घेणारं भैरवनाथ मंडळ ट्रस्ट तालुक्यामधलं आहे। पुन्हा एकदा सर्वांना आव्हान, नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या सर्वांना
नाथसाहेबांच्या चरणी प्रार्थना करतो की सर्व भक्तगणांना सुख समाधान शांती समृद्धी ऐश्वर्य लाभू द्या आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ द्या. त्यांची भरभराट होईल तेवढी देवस्थानची उत्तम पद्धतीने भरभराट होईल. नाथसाहेबांचा भैरवनाथाचा योगेश्वरी मातेचा हर हर